नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतीय प्रेस परिषद, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीबद्दल पाहू शकता. जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, भारतीय प्रेस परिषद वेकेन्सी सर्क्युलर यानुसार स्टेनोग्राफर ग्रेड डीसाठी जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत. पे स्केल आहे लेव्हल 4 7 CPC नुसार. एकूण जी पदे आहेत, एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे मस्ट हॅव पास 12th स्टँडर्ड 12वी पास असणे आवश्यक आहे. रेकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटीकडून. त्याचबरोबर वयाची पात्रता पाहू शकता. स्टेनोग्राफर ग्रेड डीसाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता उमेदवाराची. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी पाहू शकता. ₹100 असणार आहे ॲप्लिकेशन फी. त्याच्यानंतर जी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, अर्ज करण्यासाठीची, त्याच्यामध्ये फी पेमेंटसाठीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. या बँक ॲड्रेसवर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर एक्झामिनेशन प्रोसेस पाहू शकता. एक्झाम पॅटर्न, ऑब्जेक्टिव्ह टाईप 200 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी 50 प्रश्न आहेत, 50 मार्क्स. इंग्लिश अवेअरनेस 50 प्रश्न, 50 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज अँड कंपेन्सेशनसाठी 100 प्रश्न आणि 100 मार्क्स अशी 2 तासाची ही जी परीक्षा आहे, जवळजवळ 200 गुणांसाठी ती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 प्रत्येक गुणांसाठी, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी असणार आहे. त्याचबरोबर जे पात्र उमेदवार असेल लेखी परीक्षेमधून, त्यांची स्किल टेस्ट जी आहे स्टेनोग्राफीसाठीची ती घेतली जाईल, जी पात्रतेसाठी महत्त्वाची असणार आहे. अशा पद्धतीने भरतीसाठी जी रिटन एक्झामिनेशन आहे, याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सिलेबसची प्रोसेसनुसार ती चेक केली जाऊ शकते आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याद्वारे जे डिटेलमध्ये माहिती चेक करून अर्ज केला जाऊ शकतो. पाहू शकता जे ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे, तो ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. बायोडेटा पाहू शकता. जे ॲप्लिकेंट्स आहेत डिटेलमध्ये जो फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशनचा, तो डाउनलोड करून, प्रिंट आउट काढून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. फी पेमेंट जे आहे ₹100 ते सुद्धा करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही भरती आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय प्रेस परिषद, स्टेनोग्राफर ग्रेड टीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.